प्रत्येक मनुष्याचं जीवन म्हणजे एक अनोखी यात्रा आहे, प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये कधी सुख, कधी दुःख, कधी विजय, तर कधी पराजय आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या कलियुगामध्ये प्रत्येक जण या जीवनामध्ये स्थिरता आणि शांती या शक्तीचा शोध घेत आहे. आणि ही शक्ती कशाने मिळेल? धनानं मिळेल, पदानं मिळेल, किंवा प्रशंसा करूनही तुम्हाला मिळेल. परंतु ही शक्ती मित्रांनो क्षणिक आहे. खरी शक्ती ही नामात आहे. अनादी काळापासून साधू संतांना जी शक्ती मिळाली ती राम नामातून शक्ती मिळाली. राम म्हणजे शब्द नाही, ही ऊर्जा आहे. ईश्वर प्रत्यक्षात उपस्थित आहे. साधक ज्यावेळेला राम नामाचा जप करतो, हळूहळू त्याच्या जीवनामध्ये बदल घडतो. त्याचे विचार बदलतात, त्याचं हृदय निर्मळ होतं. तो व्यक्ती आकर्षक तयार होतो. त्याचं संपूर्ण जीवन दिव्यत्वाकडे त्या ठिकाणी जातं. अहो, आपल्या संतांनी वेळोवेळी सांगितलं आहे आपल्याला की या कलियुगामध्ये राम नाम हा एकच सहारा आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी. आणि मनुष्याला या कठीण जीवनातून, म्हणजेच हा संसार जो आहे आपला बहुरूपी सागर आहे आपल्याला, आणि हा सागर पार करण्यासाठी राम नाम हाच जप आपल्याला आहे. आणि हीच आपल्याला शक्ती देणारी जप आहे. मित्रांनो, विचार करा की अखंड विश्वाला ज्ञान देण्याची जी ताकद ज्या संतांच्याकडे होती, ज्यांना जगद्गुरू म्हटलं जातं, ते संत तुकाराम महाराज या राम नामाच्या जपानं प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णुदेवाला गरुडाचं विमान घेऊन या पृथ्वीवरती यावं लागलं आणि वैकुंठाला घेऊन गेले. मित्रांनो, राम नामाची ताकद ही सगळी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून राम नामाने आपल्याला कोणती शक्ती मिळणार तेच आपण जाणणार आहोत. आणि अशा 12 शक्ती तुम्हाला रामनामातून मिळू शकतील आज सुद्धा. आणि हे जाणण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटी आम्हाला कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. मित्रांनो, पहिली शक्ती पापनाश, शुद्ध शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती बघा. राम नामाच्या जपानं अंतरात्मा आपला शुद्ध. प्रत्येक मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्या जन्माच्या अगोदरपासून, लक्षात घ्या, जन्माच्या अगोदरच कर्माचा बोजा तो घेऊन जन्माला येतो. म्हणजेच पाप आणि पुण्य, आणि याचा प्रभाव त्याच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी होतो. आणि दुःख त्या ठिकाणी येतं बघा. सुख दुःख चालूच होतं जीवनामध्ये. आणि या सगळ्या पापामुळे त्याचं मन जे अस्थिर होतं, भयभीत होतं. आणि तो व्यक्ती ज्यावेळी रामनामाचा जप करतो त्याचं पाप कर्म हळूहळू कमी होतं. अहो, शास्त्रात सांगितलं आहे की रामनामाने पाप नष्ट होऊन जातं बघा. पाप कितीही मोठा असू द्या, राम नामाच्या जपानं पापाचा जळून त्या ठिकाणी भस्म होतो बघा पाप. आणि याच कारणाने संतांनी सांगितलं आहे की रामनामापेक्षा या जगामध्ये कुठलं तीर्थ नाही, कुठलंच तीर्थ नाही रामनामापेक्षा मोठं. साधू संत सामान्य ग्रहस्थ आपण ज्यावेळी आपल्यावर संकट येतं ना, त्यावेळी आपण राम नाम घेतो विश्वासानं. राम नाम घेतल्यानं साहस त्या ठिकाणी तयार. लक्षात घ्या, राम नाम प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. आणि ही शक्ती साधारण मनुष्याला राम नाम जपानं दिव्य पुरुष त्या ठिकाणी बनवते बघा. मित्रांनो, दुसरी शक्ती पहा राम नामाने तुम्हाला मिळणारी, आत्मबल आणि साहस्य. जो साधक राम नामाचा जप करतो विश्वासानं, त्याच्याकडे साहस वाढतं बघा. संकट आलं की साधारण व्यक्ती घाबरतो, परंतु जो राम नामाचा जप करतो ना, त्याच्या हृदयामध्ये हा भाव दृढ राहतो की माझ्याबरोबर श्रीराम आहेत. भीती कसली? प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद या राम नामाने मिळते. हो, साहस मिळतं. मित्रांनो, एवढंच नाही तर महाभारतात सांगितलेलं आहे. महाभारताच्या वेळी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, भगवंताचं नामस्मरण कर तू आणि निर्भयपणे युद्ध कर, विजय तुझाच आहे. याच प्रकारे राम नाम साधकाला आंतरिक त्या ठिकाणी शक्ती देतं. मित्रांनो, तिसरी शक्ती पहा रामनामापासून. आणि तिसरी शक्ती म्हणजे भक्ती आणि श्रद्धेची शक्ती. ज्या वेळेला साधक रामनामाचा जप करतो, साधकाच्या हृदयामध्ये भक्तीचा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो.
प्रथम ज्यावेळेला तो रामनामाचा उच्चार करतो, हळूच रामनामाचं कंपन त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करतं. साधक आणि भगवंताचा संबंध त्या ठिकाणी तयार होतो बघा. संबंध म्हणजे नातं. भक्ती म्हणजे आंतरिक शक्ती, आणि ही शक्ती मनुष्याला नम्रताकडे घेऊन जाते, आणि आजूबाजूचे लोक सुद्धा त्या भक्तीने प्रभावित होतात. अहो, संत कबीर म्हणतात, सूर्य उगवल्यानंतर अंधार संपतो, त्याच प्रकारे रामनामाच्या जपानं हृदयातील पाप जळून जातं, अज्ञान त्या ठिकाणी जळून जातं. शक्ती पहा रामनामाच्या ताकदीची. रामनामाचा ज्या वेळेला आपण जप करतो ना, मानसिक शक्ती प्राप्त होते बघा. आणि सगळ्यात प्रथम साधकाला जी शक्ती प्राप्त होते ती म्हणजे मनाची शांती, स्थिरता. आज आपण पाहतो या कलियुगामध्ये आजचं जीवन तणावानं घेरलेले आहे माणसाचं. रामनामाच्या जपानं मन हळूहळूच त्या ठिकाणी स्थिर होतं, मनाची चंचलता कमी होते, साधकाकडं धैर्य प्राप्त त्या ठिकाणी होतं. आणि रामनाम जपताना मनुष्याचा जो अनुभव येतो बघा, रामनाम जपताना त्याच्या हृदयातील, त्याच्या मनातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाते बघा हळूहळू. त्या व्यक्तीचा क्रोध, द्वेष, ईर्ष्या आणि मानसिक अशुद्धी ही सगळी बघा हळूहळू त्याच्या हृदयातून निघून जाते, जो रामनामाचा जप करतो त्याच्या. आणि याची जी जागा आहे ती प्रेम, करुणा आणि सहनशीलता ही घेते बघा. म्हणजे विकास होतो प्रेमाचा, करुणेचा आणि सहनशीलतेचा. संत तुळशीदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये रामनाम हाच एक केवळ आधार आहे, दुसरा कुठलाही आधार नाही. आणि मनुष्य जीवनातली सगळी संकट पार करू शकतो बघा या रामनामानं. पाचवी ताकद पाहतोय आपण रामनामाची, जे आपलं सांसारिक जीवन आहे, या जीवनामध्ये आपला यशस्वी होण्यासाठी रामनाम आपल्याला शक्ती देतं बघा. रामनामाचा जप हा केवळ आध्यात्मिक शक्ती प्राप्त देतो असा नाही, या संसारातील जीवन सुखी बनवतो. ज्या मनुष्याचं मन शांत आणि आत्मविश्वासानं भरलेलं आहे, तो कुठल्याही क्षेत्रात, शिक्षण असो, व्यवसाय असो, कुठल्याही क्षेत्रात तो व्यक्ती यशस्वी होतो. रामनामाच्या जपाने मनाची एकाग्रता वाढते, आणि एकाग्र मन हे सफलतेकडे तुम्हाला घेऊन जातं. अहो, आपण इतिहासाकडे जर पाठीमागं पाहिलं की जे जे महापुरुष होऊन गेले त्यांनी रामनामाचा आश्रय घेतला होता आणि त्यांना विजय प्राप्त झाला होता. अहो, विचार करा, नुसतं दगडावरती राम लिहिलं तर दगड पाण्यात तरंगला होता. एवढी रामनामाची ताकद. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रत्येक जीव या सृष्टीमधला, प्रत्येक जीव, आणि त्याच्या हृदयातली जी ज्योत आहे, प्राण आहे, तो राम आहे. आणि जो रामच नाही त्यावेळेस सगळं संपतं बघा. मित्रांनो, राम एवढी ताकद आहे, राम एवढी शक्ती आहे. प्रत्यक्ष भगवंत राम आहे. आणि रामनामाच्या ताकदीनं माणूस हा संसारामध्ये सुखी बनतो, भगवंताच्या जवळ जातो. परिश्रम आणि विजयाकडे राम घेऊन जातात आपल्याला ही ताकद बघा रामनामाची. मित्रांनो, 6वं रामनामाची ताकद बघा, आहे 6वी शक्ती. रोग निवारण रामनामानं होऊ शकतं. निरोगी शरीर तुमचं होईल. रामनामाच्या जपानं साधकाचा आजार निघून जातो. अहो, विचार करा, आधुनिक तुम्ही म्हणता ना, विज्ञानानं सुद्धा मान्य केले, स्वीकार केले की जप आणि ध्यानानं रक्तदाब नियंत्रित होतो बघा. रोग प्रतिकारक शक्ती तुमच्या शरीरामध्ये वाढते. ज्या वेळेला तुम्ही रामाचं नाव घेता ना, राम नाम, आणि त्याच्यामुळं जी कंपनं तयार होतात, ऑपरेशन, त्याच्यामुळं तुमचा रोग बरा होतो बघा रामनामानं. संत रामदास स्वामी सांगतात की रामनाम हे औषध आहे, औषध, अमृत. 7वी शक्ती पाहणार आहोत आपण रामनामाच्या. मित्रांनो, ज्या वेळेला साधक रामनामाचा जप करतो अगदी विश्वासानं, त्यावेळेला त्या साधकाचा चेहरा आकर्षित होतो, वाणी मधुर होते, आणि व्यवहारामध्ये त्या ठिकाणी सौम्यता येते. आणि हा सगळा जो समाज आहे त्या साधकाकडे आकर्षित होतो. आणि हा जो साधक आहे रामनामाचा जप करणारा, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी श्रद्धा आणि भक्तीची वाढ होते. मित्रांनो, 8वी शक्ती रामनामाची पहा, करुणा आणि सेवा शक्ती. रामनामाच्या जपानं साधकाच्या हृदयामध्ये करुणा तयार होते बघा. सर्वाविषयी, सर्व जीव याच्याविषयी करुणा तयार होते. घोर गरीब कुठलाही जातभेद ती व्यक्ती करत नाही, आणि सेवा करण्याची बुद्धी त्यांच्या मनामध्ये येते बघा. आणि जो साधक रामनामाचा जप करतो विश्वासानं, समाजामध्ये त्या ठिकाणी आदरणीय आणि पूजनीय त्या ठिकाणी होतो. याच्यानंतर 9वी ताकद पाहणार आहोत आपण राम जपाची, रामनामाच्या जपाची.
मित्रांनो, मोक्ष आणि परमशक्ती रामनामातून मिळते. रामनामाचा ज्या वेळेला जप करतो ना मनापासून, मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काय? जन्ममरणाचं चक्र 84 लाख योनी फिरावायला लागतात, त्यावेळेला परत माणसाचा जन्म मिळतो. रामनामाचा ज्या वेळेला जप करतो ना आपण विश्वासानं, या फेऱ्यामध्ये जाण्याची गरज नाही. प्रत्यक्षात भगवंताच्या पायाशी जागा तुम्हाला मिळते रामनामाच्या जपानं. एवढी ताकद रामनामाची बघा. रामनाम म्हणजे अमृत, हे प्रत्यक्षात अमृता समान आहे. आणि जो व्यक्ती हा रस पितो रामनामाचा, तो या संसार बंधनातून मुक्त होतो. 10वी शक्ती या रामनामा, साधनेची शक्ती तुम्हाला मिळते रामनामातून. कारण रामनाम ज्या वेळेला आपण घेतो, मन आपलं भटकत नाही बघा. मनामध्ये एकाग्रता त्या ठिकाणी तयार होते. आणि एकाग्रता ही साधकाची मूळ शक्ती आहे बघा. शिक्षण, व्यापार, नोकरी, आध्यात्मिक साधना, कुठल्याही तुम्ही क्षेत्रात असाल, आणि जर एकाग्रता असेल तर विजय तुमचा आहे. आणि हे सगळं मिळतं कशातून? रामनामात. अहो, आपल्या संतांनी आपल्याला सांगितलंय, अखंड ज्यांना विश्वाची माऊली म्हटलं जातं, संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत तुळशीदास, कबीर, संत एकनाथ महाराज. दिव्यतेचा संदेश आणि भगवंताच्यापर्यंत पोचायचा असेल तर फक्त एकच नाव, राम. एवढी रामनामात ताकद आहे बघा. संतांनी आपल्याला सांगितले. मित्रांनो, 11वी शक्ती या रामनामाची पहा, मृत्यूवर विजय. प्रत्येक मनुष्याला भय कशाचं वाटतं तर मृत्यूचं वाटतं. आणि लक्षात घ्या, जो साधक रामनामाचा जप करतो त्याच्या हृदयातून मृत्यूचं भय हे निघून जातं. आपण पाठीमागे इतिहासाकडे पाहिलं तर अनेक संत आहेत, अनेक महात्मे आहेत. रामाचं नाव घेतलं मृत्यू समयी तरी सुद्धा मोक्षप्राप्ती. विचार करा, मृत्यू समयी राम जरी म्हटलं ना तरी प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले मी मोक्षाला घेऊन जाईल. एवढी ताकद रामनामात आहे. मृत्यू म्हणजे ईश्वराला मिळण्याचं एक साधन आहे. आणि जो व्यक्ती, जो साधक रामनामाचा जप अगदी मनापासून करतो, तो मृत्यूलाही सहज आनंदानं सामोरे जातो. ही ताकद रामनामापासून मिळते. मित्रांनो, शेवटची ताकद पाहणार आहोत आपण. 12वी शक्ती तुम्हाला रामनामापासून मिळणारी, कर्मबंधन काटण्याची शक्ती. लक्षात घ्या, जो जप आहे रामनामाचा, आपण प्रत्येक जण जन्माच्या आधीपासून, लक्षात घ्या, पाठीमागच्या जन्मातली जी कर्म आहे ती कर्म आपण बांधून आलेलो आहे घेऊन. आणि त्याप्रमाणे चांगले वाईट कर्म, त्याप्रमाणे सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये येतं. प्रत्येक माणसाचा विश्वास ठेवा अध्यात्मावरती आणि या वाक्यावरती. हे सगळं सुख आणि दुःख आज तुमच्या, आमच्या, माझ्या जीवनामध्ये आहे ना, ते कर्माचं आहे पाठीमागच्या आपल्याला, आणि आजच्या बी कर्माचं. आणि याच्यातून जर सुटका पाहिजे असेल, याच्यातून सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर रामनाम आहे. रामनामाचा ज्या वेळेला जप तुम्ही विश्वासानं करता, कर्मबंधनाची गाठ हळूहळू सुटू लागते आणि जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. हो, अंधारातून प्रकाशाकडं आणि निराशाकडून आशेकडं आणि दुर्भाग्याकडून सामर्थ्याकडं. एवढी ताकद रामनामाची. ज्या क्षणापासून तुमचे ओठ हलू लागतील, राम 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 म्हणू लागतील, त्यावेळेला कर्मबंधनाची गाठ नक्की हळूहळू सुटायला चालू होईल. आणि तुम्ही आज ज्या संसारामध्ये दुःखी आहात, हा भवरूपी सागर रामनामाच्या ताकदीनं जरूर पार करताल. मित्रांनो, जन्माला येतानाही काही घेऊन गेलो नाही आणि जातानाही काही घेऊन जाऊ शकत नाही कुणीच. करोडपती असू द्या, शेकडो हजारो एकर जमीन असू द्या, धनसंपत्ती असू द्या, कितीही बँक बॅलन्स असू द्या, जाताना काही घेऊन जाण्याचा अधिकार नाही. जाताना फक्त आपण केलेलं कर्म तेच घेऊन जाऊ शकतो, चांगलं किंवा वाईट. आणि या कर्मबंधनातून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर प्रत्यक्षात रामनामाचं अमृत तुम्ही प्राशन करा आणि या सर्व बंधनातून तुम्हाला मुक्ती मिळेल, हे निश्चित आहे. मित्रांनो, या रामनामाची ताकद आपल्याला जर आवडली असेल, ही सगळी 12 शक्ती तुम्हाला, तर विश्वासानं उद्यापासून राम 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 नामस्मरण करा. सगळ्या दुःखातून तुमची मुक्तता होईल, सगळं टेन्शन मुक्त तुम्ही जीवन जगताल. माहिती जर आवडली असेल तर शेवटी आम्हाला फक्त जय श्रीराम अशी एक कमेंट अगदी विश्वासानं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.